चौधरी अँड डिबेनची संपूर्ण टीम सज्ज झालंय. फ्रेंडशिप लीग 2025 आपण पाहतायत. इथे आपण पाहतो एक सत्कार मूर्ती उपस्थित झालंय. कुमारी उन्नती तुषार घंडाळे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 संघ आहेत एकमेकांसमोर. आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी परीक्षा पाहतात. IMSO इंटरनॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम विज्ञान या विषयात मग परुळेकर वसई शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी उन्नती तुषार घंडाळे. संपूर्ण भारतामधून तिला ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालंय. तिचाही थोडाच पदक सत्कार सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूने आपण पाहिलं तर शंकर आणि प्रवीण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ते गोल मार्कवर कुलदीप. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होईल सुरुवात. अगदी 9:29 पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहिलाच बॉल फक्त सॉफ्ट हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. श्री गणेश केला जातोय. सॉफ्ट चॅलेंजर टीम पाहतात आपण बॅटिंग करताना. तर चॅलेंजर टीम प्रथम टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. वरिष्ठ संघाने प्रथम टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. बॅटिंग करतोय सॉफ्ट चॅलेंजर टीम. 10 संघ एकमेकांसमोर जरूर पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये चॅम्पियन कोण ठरेल सीझन 3चा. गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा कुलदीप. समोर प्रवीण. हो अगदी बॅटची जरूर लागली होती. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. दोन चेंडूची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल पाहिली तर 1 धाव स्कोर कार्डवर आहे. 2 बॉल 1 धाव स्कोर कार्डवर. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. पहिला धक्का लागतोय तो टीम सॉफ्ट चॅलेंजर या टीमला. प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. 1 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. थँक्यू. चालेल फक्त खाली बसायसाठी ना. ठीक आहे नाही विजयला पण बोलतो. चला गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन. हो इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दमछाक करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जितेशच्या माध्यमातून आपण पाहतायत. अगदी 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. मानव आमचे स्कोरर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. आतापर्यंत चेंडू फेकून झाल्यात अगदी 4 चेंडूची समाप्ती झाली. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रथम बॅटिंग करताना सॉफ्ट चॅलेंजर टीम आपण पाहतायत. हो यू मिस आय डेफिनेटली. डस्ट उद्ध्वस्त केले जात आहेत. दोन्ही सलामीवीरांना मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. शंकर बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा धक्का लागतोय 4 या धावसंख्येवर. गॉन. संजय मैदानच्या आतमध्ये जात आहेत.
शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक सध्या पहिलं मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी केलाय. 4 धावा स्कोर कार्डवर. हो 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 सुरेख सुरेख प्रति मुलांच्या प्रत्यक्रम पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली. टीमची टोटल पाहिली तर 4 धावा तब्बल 2 गडी बाद. शिर्डीला पायी चालत निघाला. भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला. चालत निघाला साईबाबांना भेटायला. पायी चालत निघाला साईबाबांना भेटायला. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. डीजे आवाज बरोबर येतोय का? हां चला गोलंदाज मार्क 11 सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होईल. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. फ्रेंडशिप लीग 2025 पाहत आहेत. एक सुरेख आयोजन नियोजन असणारी स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळते. पर्व तिसरं आहे. पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे. फटका फसला गेला आणि सुरेख झेल टिपला गेलाय. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर जतीन. तिसरा धक्का लागतोय तो टीम सॉफ्ट चॅलेंजर या टीमला. धावसंख्या 4 3 गडी बाद. थँक्यू डीजे राज. आपण पाहतायत सुरेख डीजे वादन संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या अंकावर. थोडीशी सावध खराब सुरुवात पाहायला मिळालंय कारण 4 धावा आहेत आणि 3 तब्बल फलंदाज तंबूच्या असायला परतले गेल्यात. ड्रोनच्या माध्यमातून मात्र क्षणचित्र केली जात आहेत. सुंदर आठवणी पुढच्या वर्षी नक्कीच ह्याच व्हिडिओ आपण असेल. 2026 सीझन 4. हो हो यावेळेस काय केलं पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 रन ऑन द स्कोर कार्ड. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण पहिले 3 धक्के जरूर लागले गेल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केल्या त्यानंतर हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 5 या अंकावर. 3 गडी बाद 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न दुर्वर्ण क्षेत्ररक्षक पुढे येतोय. कुलदीप चांगला क्षेत्ररक्षक आहे. अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 6 या अंकावर. 2 चेंडूच्या आतापर्यंत समाप्ती झालंय. दरवर्षीप्रमाणे चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतायत. याच मैदानात सलग दुसरं वर्ष आहे. या स्पर्धेचं 3रं वर्ष आहे. परंतु आपण पाहताय पहिल्यांदा वसईच्या त्या मैदानावर झाली होती. थोडंसं खारटन विभाग मे महिन्याचं सत्र होतं. एकदा तर परिपूर्ण केला. डीप मिड विकेटनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल अगदी 7 या अंकावर. 7 रन ऑन द स्कोर कार्ड लागले जात आहेत. चला ज्यांचे मॅचेस नसेल त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. ऑन साईड करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकदा तर अगदी परिपूर्ण केली जाईल.
चांगली अचूक फेकी पाहायला मिळालंय. एकेरीने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. चार बॉलची आतापर्यंत समाप्ती झाली. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. वन बाउन्सनं क्षेत्ररक्षण होते. पाहता पाहता 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये 10 धावा. एकंदर आपण पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूची समाप्ती झाली. 10 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल असेल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात समाप्त करायचे आहेत. वेळेचं बंधन असेल, लक्षात ठेवा. डीपीएन चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. ही लिंक आपण शेअर करायची आहेत आणि आपल्या घरची जी मंडळ असेल तीही या मॅचचा आनंद घेऊ शकतात घर बसल्या. हो वाईट बॉल, चेंडू थोडासा आउट पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. धावसंख्या अगदी 1 ने पुढे जाते. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. चमचमते ट्रॉफी संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणाच्या हातामध्ये विसावली जाईल. 10 संघ एकमेकांसमोर. गोलंदाज गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. चेंडू निघून जाईल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि चेंडू झालाय फरार. बाईकच्या स्वरूपात आणखीन 4 धावा, टोटल 5 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 5 ने पुढे. सिक्स्टीन रन ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा स्कोर कार्डवर. चूक लाईन त्यात लेंथन गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू असेल. पण एकदा मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. विकेट किपर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती होते. टीमची टोटल पाहिली तर 16 धावा, तब्बल 4 गडी बाद. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. आपण पाहतात फ्रेंडशिप लीग 2025 दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. हे षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं गेलं, कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर कुलदीपने चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. 12 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होईल. महेंद्र गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. नवीन फलंदाज बनाच्या आतमध्ये दाखल झालाय रुपेश आणि अजय. ही जोडी आपण पाहू शकतात. षटक क्रमांक अगदी 3 ला सुरुवात होईल. गोलंदाज गोले मार्कवर. बॅटची जरूर लागली गेले. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धाव घेतली नाहीये. चांगली कॉलिंग जरूर पाहायला मिळाली, कारण थोडीशी रिस्क होती. परतवलं गेलंय. पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात हाताळला जातोय. चांगली सुरुवात पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. महेंद्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या दिवसातला पहिला दर्जेदार षटकार. फलंदाज आपण पाहतायत अजयच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार 6. थँक्यू. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 22 धावा, 22 रन्स. 2 चेंडूची समाप्ती झालाय. MK हा गोलंदाज, महेंद्र गोलंदाज गोले मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलने मात्र धावसंख्या पुढे जाईल 23 धावा स्कोर कार्डवर. 23 रन्स.
वाईट बॉल एकंदर आपण बघू शकताय. चांगला लेंथने गोलंदाजी करावी लागेल महेंद्र, कारण आधीच्या बॉलवर षटकार आला त्यानंतर थोडस वाईट बॉल आला. धावसंख्या जाऊन पोचले अगदी 23 रन्स. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय, स्टेपवरून करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये आणि इथून निर्धाव बॉल हाताळला जातोय. 4 षटकानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आपण लगेच अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. 1 धाव तर परिपूर्ण, 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 25. 4 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 25. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात गोल मार्कवर. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, इन टू द गॅप मध्ये वन बाउन्स सीमा पार, फ्रेंडशिप लीग चौकार. नेक्स्ट मॅच असेल नाईट रायडर्स विपक्ष क्वालिटी बॉईज. 4 षटकानंतर लगेच अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण यायचं आहे जिथे टॉस केला जाईल. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 29-29. डॉट बॉल षटक क्रमांक 3 ची समोर टीमची टोटल 29. 4 गडी बाद. ऐकू एक छोटीशी धून. डीजे राज आपण ऐकतायत, सुंदर डीजे वादन करतायत. 3 षटकाची योग्यरित्या समाप्त झाली. टीमची टोटल पाहिली तर प्रथम बॅटिंग करताना सॉफ्ट चॅलेंजर 29 रन ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक असेल. मार्कवर येतोय गोलंदाज विक्रांत. डेड ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल मिस्टर विक्रांत मार्कवर सज्ज होत आहेत. 29 धावा अगदी स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. हो सुरेख अप्रतिम चेंडू हाताला जातोय. डॉट बॉलने चांगली सुरुवात पाहायला मिळतंय. धावसंख्या एकंदरीत स्थिरावली गेले 29 रन ऑन द स्कोर कार्ड. विक्रांत आपण पाहतात पहिलाच डॉट बॉल जरूर हाताळला गेलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र वेट अँड वॉच पुल केला गेलाय. सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावांची मोहर उमटवली गेलाय. टीमला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवलं गेलंय. 35 रन 35. धावसंख्या अगदी 6 ने पुढे गेले. रुपेशच्या बॅट मधनं मात्र दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 35 35. पुन्हा एकदा काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये चेंडू वाईट डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये क्लिअर करतोय. सीमा रेषा पार चौकार. पहिला बॉल तर डॉट आला, त्यानंतर षटकार चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 39 धावा. 39 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 3 बॉल आहेत. नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही टीम टॉस साठी येतील.
पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने उडवू लागलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. धावसंख्या अगदी वेगाने झपाट्याने शीघ्र गतीने वाढतंय. 43 रन्स आमचे स्कोरर दर्शवत आहेत. मानव पाटील आपण पाहत आहेत. शेवटचे 2 बॉल असतील. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. चांगली बॅटिंग केलंय या डेट ओव्हर मध्ये. जबरदस्त बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून पाहू शकतायत. पुन्हा एकदा उडवला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल टिपला गेला आणि बॅक टू द पॅव्हलियन. रुपेश 43 या धावसंख्येत 5वा धक्का गॉन. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. नाईट रायडर्स अँड क्वालिटी बॉईज दोन्ही टीमला विनंती असेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. भालचंद्र मैदानच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचा बॉल असेल. टोपण नाव गोटे आपण पाहत आहेत. चला नाईट रायडर्स आणि क्वालिटी बॉईज दोन्ही कॅप्टन्स टॉसच्या साठी या. इथे टॉस केला जाईल. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. 43 रन. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. एकंदरीत 4 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. प्रथम बॅटिंग करताना सॉफ्ट चॅलेंजर टीम 43 धावा बनवल्या गेल्यात आणि 44चा पाठलाग असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी या. विनंती असेल. सर्वांचं इथे सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतायत फ्रेंडशिप लीग 2025. चला बोथ कॅप्टन्स आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. जिथे टॉस केला जाईल. मान्यवांच्या शुभ असते. Ladies and gentlemen, are you ready?
मराठवाड्याची शान आई तुझं देऊळ थँक्यू. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एखादा प्रतिनिधी. हॅलो हॅलो. 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 चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. बॅटिंग करणारा असेल. चला आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. एक विशेष सन्मान पाहायला मिळते. कुमारी उन्नती तुषार घंडाळे उपस्थित. आंतरराष्ट्रीय स्तरावर येणारी परीक्षा आपण पाहतो. चीन येथे होणारी परीक्षा IMSO इंटरनॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम विज्ञान या विषयामध्ये तिने मात्र चांगली कामगिरी केली. संपूर्ण भारतामधनं मात्र ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. तिचा यथोचित सन्मान केला जातोय फ्रेंडशिप लीगच्या माध्यमातून. कुमारी उन्नती तुषार घनरे आपण पाहतायत. एक युवा टॅलेंट पाहायला मिळतंय. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायाची शॉल दिली जाईल. त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एका स्पर्धेची गुड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहायला मिळतंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. उन्नती आपण पाहतायत. आज त्यांना आई वडिलांनाही अभिमान असेल. चीन येथे होणारी ती परीक्षा आपण पाहतोय विज्ञान या विषयामध्ये. संपूर्ण भारतामधून ब्रॉन्झ पदक मेडल मिळवणारी उन्नती आपण पाहतायत. पुष्पगुच्छ दिलं जात आहे. त्यानंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण एक मेडलही दिलं जाईल. पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. सन्मान चिन्ह आपण पाहतात. त्यानंतर फ्रेंडशिप लीगच्या माध्यमातून 2001 रुपये तिच्यासाठी मात्र संपूर्ण भारतामधून ब्रॉन्झ मेडल तिला मिळालंय. 2001 रुपये आमच्या फ्रेंडशिप लीगच्या माध्यमातून. आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील उन्नती तुला. आज खूप प्राऊड फील होत असेल आपल्या आई वडिलांना. फोटो सेशन केलं जाते आमच्या संपूर्ण टीम समवेत. आमची संपूर्ण टीम पाहतायत फ्रेंडशिप लीग. त्यांच्या माध्यमातून यथोचित सन्मान झालाय. उन्नती आपण पाहतायत. पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील संपूर्ण फ्रेंडशिप लीगच्या माध्यमातून. चा पाठलाग केला जातोय. पहिला मॅच आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर येतोय खणखणीत दर्जेदार फ्रेंडशिप लीग षटकार. थँक्यू.
चेंडू फेकून झाले 4. षटक क्रमांक आपण सध्या पाहताय दुसरं मार्गस्थ आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 रन ऑन द स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावाही अगदी परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 27 44चा पाठलाग केला जातोय. सध्या षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग करतात विक्रांत. दुसऱ्या बाजूने संतोष. खराब लाईन त्यात लेनने गोलंदाजी. पंच दोन्ही आज समाधान करतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 रन 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या दुसरं मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक झेल खाली परंतु झेल निसटला गेलाय. धरती मातेला दान दिलाय आणि पंचांचं सिग्नल आले 6 धावा. थँक्यू. हा जर झेल टिपला असता कारण विक्रांतचा तो झेल सुटला. विक्रांतने चांगली बॅटिंग केलंय. झेल सुटला असतं तर झेल पकडला असतं तर या मॅच मध्ये पुनरागमन कमबॅक करण्याची संधी होती परंतु झेल निसटला गेला. धावसंख्या पाहिली तर 34. 10 धाब्यांची जुनी आवश्यकता आहे. 26 धावांचं महागडं षटक जरूर ठरलं. दत्ता गोलंदाज आपण पाहिलाय. आता येणारे 12 बॉल आहेत. 12 मध्ये 10ची आवश्यकता असेल. संजयला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 10 टीम मधनं 4 संघ पुढे येतील. त्यामध्ये 2 सेमीफायनल असतील. फायनलचा सामना असेल. त्यासाठी चांगली सुरुवात चांगली प्रदर्शन तुम्हाला या पहिल्या सामन्यापासून करावं लागेल. 12 बॉल 10ची आवश्यकता असेल. संजय गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहेत. पहिला बॉल काय सातत्यानं प्रॅक्टिस नसते. अचानक वर्षातनं एकदा खेळण्यासाठी येतात त्यामुळे अशी फसगत होते. धावसंख्या आपण पाहिली तर 34. येणारे 12 बॉल 10ची आवश्यकता आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. संजय चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स प्राप्त करावं लागतील. उलटाच बॉल सोडणार नाहीये. डीप बॅकवर्ड्स लेगच्या डोक्यावरनं खणखणीत दर्जेदार फ्रेंडशिप लीग षटकार. थँक्यू. डीजे राज चांगलं डीजे वादन करतायत आणि फक्त 4 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. 11 बॉल 4ची आवश्यकता. हो खराब लाईन त्यात लेंथने गोलंदाजी होते. 9 बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. आता मात्र फ्री हिटची संधी तुमच्यासाठी असेल. एकंदरीत वॉर्निंग दिली गेलंय डीपीच्या माध्यमातून. आमच्या डीजेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलंय अगदी 41. फक्त 3 धावा दूर. वेट अँड वॉच मॅच फिनिश करतायत. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. वारीच्या माध्यमातून अगदी लिलया आव्हान पार पाडलं गेलं. धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 45. 10 कडे राखून हा सामना फिनिश केला गेलाय. वेल प्लेड अँड हार्ड लक असेल सॉफ्ट चॅलेंजर. नेक्स्ट मॅच असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नाईट रायडर्स विपक्ष क्वालिटी बॉईज या 2 संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी